देखील लीडचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही देखील एन्क्वायरी जनरेट करताय पण त्या कन्वर्ट होत नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते 3 मेजर प्रॉब्लेम्स. सगळ्यात पहिला म्हणजे एन्क्वायरीचा. तर आपल्या बिझनेसमध्ये अनलिमिटेड एन्क्वायरीज कशा आणायच्या याबद्दल आज आपण बोलणार आहोत. दुसरा म्हणजे एन्क्वायरी तर आहेत पण त्या आलेल्या एन्क्वायरीला कन्वर्ट कसं करायचं याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि तिसरं ते म्हणजे अनलिमिटेड स्केलिंग. म्हणजेच काय की आपला बिझनेस जो आहे तो आपण 1 लाख 2 लाखावर नेतो पण तिथं तो बिझनेस स्टक होतो. तर यावर काय सोल्युशन. तर या तीनही प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आहे एन्क्वायरीचा. तर या एन्क्वायरीबद्दल आज पहिल्यांदा बोलणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण आपल्या फोटोग्राफी बिझनेसमध्ये एन्क्वायरी कशा घेऊन येतो जर तुम्ही विचार केला तर मोस्टली आपण काय करतो, एक तर आपल्याला 90% एन्क्वायरीज या रेफरन्स थ्रू येतात बरोबर. आणि रेफरन्स थ्रूमध्ये कसं राहतं की समोरच्याला जर गरज असेल तरच तुम्हाला ती एन्क्वायरी भेटते, बाकीच्या केसमध्ये तुम्हाला एन्क्वायरी भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर टार्गेट असेल की आपल्याला महिन्याला 2 लाख रुपये 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये कमवायचे असतील तर अशा वेळेस आपल्याकडे कंटिन्यूस एन्क्वायरी येणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर येत नसेल तर मग आपल्याला कुठेतरी आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील. त्याचसाठी आपण हा जो प्रोग्राम आहे हा घेतलेला आहे. दुसरं म्हणजे काय की आपल्याला लीड्स येणार त्या म्हणजे जस्ट डायल किंवा अदर ज्या लिस्टिंग साईट्स आहेत त्या लिस्टिंग साईट्सवरून आपल्याला एन्क्वायरी येतात. याचं जर तुम्ही रिॲलिटी पाहिली तर ह्या लिस्टिंग साईट्स ज्या आहेत याच्यामध्ये 7 ते 8 लोकांना ही आपली जी लीड्स आहे किंवा जी एन्क्वायरी आहे ती लोकांना पाठवली जाते. याने होतं काय की तिथं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणाचं कॉम्पिटिशन पाहायला मिळतं आणि जो व्यक्ती सगळ्यात कमी कोटेशन देणार त्याच व्यक्तीला जे ही ऑफर आहे की ती जी ऑर्डर आहे ती भेटते. थर्ड सोर्स आहे ते म्हणजे नेटवर्क. म्हणजेच मी फोटोग्राफर आहे आणि माझे मित्र पण फोटोग्राफर आहेत, जर त्यांना ऑर्डर मिळाली आणि त्यांना ती करता येत नसेल तर ती मला भेटते बरोबर. पण जर आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर अशा वेळेस आपण त्यांच्यावर डिपेंड राहू शकत नाही, कारण उद्या जर त्यांनाच ऑर्डर नाही भेटली तर आपल्या ऑर्डरचं काय. तर अशा प्रकारे असे काही सोर्सेस आहेत ज्याच्यावर आपण आत्तापर्यंत डिपेंड राहिलो आहोत, जे सोर्सेस रिलायबल नाही आहेत. म्हणजेच काय की इथे तुम्हाला कन्सिस्टंट लीड्स भेटत नाही आहे, कन्सिस्टंट एन्क्वायरी नाही आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करता येत नाही राईट. तर आता आपल्याला असा एक सोर्स पाहिजे ज्याच्यावर आपण कन्सिस्टंट डेली लीड्स घेऊ शकतो, ते पण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये राईट. तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल की नक्की असा सोर्स कोणता आहे. तर गाईज तो सोर्स आहे तो म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्सचा. त्यालाच आपण शॉर्टमध्ये मेटा ॲड्स असे म्हणतो. तर हे नक्की मेटा ॲड्स काय आहे. तर मेटा ॲड्स तुम्ही इंस्टाग्राम वापरता, तुम्ही फेसबुक वापरता, याच्यावर तुम्ही बऱ्याच जाहिराती पाहिल्या असतील. पण आत्तापर्यंत आपण काय करतो की मेटा आणि फेसबुकला फक्त आपण बूस्टिंग पुरतं मर्यादित ठेवलं आहे. आता बूस्टिंग म्हणजे काय तर नॉर्मली जे इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसतं की ते पोस्टच्या खाली दिसतं पोस्ट नावाचा ऑप्शन असतो, त्याच्यावर आपण क्लिक केला होतं काय की तुम्हाला व्ह्यूज भेटतात, तुम्ही तिथे पैसे खर्च करता पण तुम्हाला फक्त तिथे व्ह्यूज भेटतात, ॲक्च्युअल एन्क्वायरी येतात का नाही येत. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, फेसबुक ॲड्स मॅनेजर थ्रू आपल्याला ॲड्स रन करायच्यात. तर ह्या फेसबुक ॲड्स मॅनेजर थ्रू ॲड्स का रन करायच्या त्याचा एक मेजर रिझन्स आहे. ते म्हणजे काय, सगळ्यात पहिलं तरी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय की इथून तुम्हाला 10 रुपयाला एन्क्वायरी, 5 रुपयाला एन्क्वायरी, 30 रुपयाला, 50 रुपयाला एक एन्क्वायरी पडते. म्हणजेच तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त एन्क्वायरीज घेऊ शकता. आणि ह्याचं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसाला फक्त 100 रुपये इन्व्हेस्ट करून या एन्क्वायरी जनरेट करू शकता. येस, त्यामुळे हा एक खूप आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे. सेकंड म्हणजे याच्यामध्ये अनलिमिटेड टार्गेटिंग आहे. म्हणजेच जर मी पुण्यातून बिझनेस करतोय तर पुण्यातल्या लोकांना, पुण्यातील लोक फक्त मी त्यांना ती ॲड दाखवू शकतो. जर मी कोल्हापूरमधून करतोय तर मी कोल्हापूरमधल्या लोकांना करू शकतो. इवन मी जर पुण्यामध्ये बसले मला अमेरिकेमध्ये जर बिझनेस करायचा असेल तर मी अमेरिकेमध्ये जाहिरात दाखवू शकतो. ही ताकद आहे फेसबुक ॲड्सची. त्यामुळे आपण जर फेसबुक ॲड्स शिकलो तर आपल्याला फेसबुक ॲड्सच्या माध्यमातून लीड्स कशा जनरेट करायच्या ते पण डेली बेसिसवर हे आपण इझिली शिकू शकतो. कारण आत्तापर्यंत आम्ही 300पेक्षा जास्त क्लायंट्सला 27 करोड रुपये कमवण्यासाठी हेल्प केलेले आहे. खूप मोठ्या लेवलला आम्ही हे स्केलिंग देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील हे करू शकता. त्याचे काही स्क्रीनशॉट्स जे आहेत ते तुम्हाला इथे स्क्रीनवर पाहायला मिळतील, जे तुम्ही पाहून तुम्हाला ह्याची गॅरंटी बसेल. तर तुम्ही देखील जर हा आपला फेसबुक ॲड्स आहेत या फेसबुक ॲड्स जर तुम्ही रन करायला शिकला, फेसबुक ॲड्स मॅनेजर जर शिकला तर तुम्हाला देखील तुमच्या बिझनेसमध्ये अशा इन्क्वायरीज येऊ शकतात. कारण आमचे काही स्टुडंट्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आम्ही 4 बॅचेस घेतले आहेत. या 4 बॅचेसमध्ये आमच्या 40पेक्षा जास्त स्टुडंटला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. त्यांनी डेली एन्क्वायरीज ह्या जनरेट केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील फेसबुक ॲड्स जर शिकला तर चांगल्या प्रकारे एन्क्वायरी जनरेट करू शकता आणि तुमचं जे काही टार्गेट आहे ते देखील पूर्ण करू शकता. त्यामुळे तुमचा जो पहिला प्रश्न होता तो इथे संपला. सेकंड आहे की सेल्स कन्वर्ट करताना प्रॉब्लेम होतो किंवा एन्क्वायरी तर येते पण ती कन्वर्ट होत नाही आहे. याच्यामध्ये मेजरली कोणताही फोटोग्राफर कोणती चूक करतो तर ती म्हणजे त्या क्लायंटची रिक्वायरमेंट न घेता आपण डायरेक्ट त्याला कोटेशन पाठवतो. हे बऱ्याच वेळ झालं असेल. तुम्ही पण स्वतः ज्यावेळेस पाहता तुमच्याकडे एन्क्वायरी तुम्ही काय करता, तुमचं कोटेशन पाठवता किंवा तुमचं पॅकेज आहे ते पाठवता राईट. याने होतं काय की क्लायंटला
एकतर तुम्ही कसं बोलता, काय तुमच्या सर्व्हिस आहे, तुमचा पोर्टफोलिओ काय आहेत, या गोष्टी त्याला काहीच माहीत नसतं आणि डायरेक्ट तुम्ही पॅकेज सांगितलं, तो प्राईस बघतो 40,000, 50,000, 60,000, 1,00,000 आणि त्या प्राईजवरून तो तुम्हाला जज करतो, राईट. हे केल्यामुळे होतं काय, क्लायंट लगेच तुम्हाला नाही म्हणतो आणि परत तुमच्याकडे येत पण नाही किंवा तुमचा फोन पण उचलत नाही. हे बऱ्याच फोटोग्राफरसोबत झालेलं आहे. मी स्वतः या गोष्टी विटनेस केलेल्या आहेत, कारण डेली आम्ही 5 ते 10 फोटोग्राफरसोबत बोलत असतो. तर अशा वेळेस आपण काय करायचं, कोणतीही एन्क्वायरी ज्यावेळेस जनरेट होते त्यावेळेस आपलं काम आहे आधी त्यांच्यासोबत मीटिंग शेड्यूल करायची. मीटिंग ऑफलाईन असेल तर खूप छान, ऑफलाईन जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन गुगल मीट घ्या, झूम मीट घ्या किंवा ॲटलिस्ट कॉल तरी झाला पाहिजे. त्या कॉलवर आपण काय करणार की कॉलवर आल्यानंतर त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, आपण त्याला असे काही प्रश्न विचारले पाहिजेत की ज्या प्रश्नांची उत्तरं डिस्क्रिप्टिव्ह असली पाहिजेत, की नक्की त्याला त्याचं लग्न कसं करून हवं आहे, कोणत्या प्रकारचे कॅमेरेज आपण यूज केले पाहिजेत, कोणते शूट्स आपण केले पाहिजेत. याने आपला काय होतं, एक आपल्या कस्टमरसोबत बॉन्ड चांगला क्रिएट होतो आणि एकदा का तुमचा बॉन्ड ते चांगला झाला, तुमचे इमोशन्स चांगले झाले, तिथं तुम्ही त्याला पोर्टफोलिओ शो करू शकता, तुमचं काम शो करू शकता आणि त्यानंतर तुमचं पॅकेज जे आहे ते त्यांना देऊ शकता. यालाच आपण कन्सल्टेटिव्ह सेलिंग असं म्हणतो. तर ही एक स्ट्रॅटर्जी आहे. अशा 20 स्ट्रॅटर्जीज माझ्याकडे आहेत ज्या की प्रूव्हन आहेत, ज्याने तुम्हाला 100% रिटर्न भेटणार आहे. प्लस काही वेळेस काय होतं की फोटोग्राफ फक्त एन्क्वायरी करतो, समोरच्याला कोटेशन पाठवतो, पण त्याचा फॉलोअप घेत नाही. फॉलोअप करताना की फॉलोअप कसा घ्यायचा, जर कोटेशन दिलं असेल तर त्या कोटेशनला एक्सप्लेन कसं करायचं, कोटेशनमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, ह्या सगळ्या जो मेन जे प्राईज आहेत, प्लस तुमचा फोटोग्राफीचं जे कोटेशन आहे त्यावेळेस क्लायंट निगोशिएशन म्हणतो की काय प्राईस कमी करा, प्राईस खूप जास्त आहे, अशा वेळेस नक्की आपण काय बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही सेल्स स्ट्रॅटर्जी प्लस रिपीट बिझनेस, रेफरल बिझनेस, प्राईस निगोशिएशन आणि तुमचा एक ब्लूप्रिंट कशी तयार करायची, हे सगळं जे आहे ते आपण आपल्या सेल्स मास्टरी या प्रोग्राममध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा बिझनेस जर स्केल करायचा असेल तर तुम्हाला एकतर फेसबुक ॲड्स देन आणि सेल्स अप अशा दोनही प्रोग्राम्सला जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि हा प्रोग्रामच्या डिटेल्स तुम्हाला इथं खाली पाहायलाच मिळतील. याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या प्रोग्रामच्या डिटेल्स घेऊ शकता, प्लस तुमची सीट देखील तुम्ही बुक करू शकता.